तर आता गेंडा आला, हे बघा हे बघ, हा बघा एक नंबर कडक. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी वाईक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आत्ता मी आहे, बघू शकता माझ्या पाठीमागे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि मी आता चाललो आहे जंगल सफारीला. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचा तुम्ही ब्लॉग बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक येत असेल, तिथे जाऊन तो ब्लॉग चेक करा. तर चला, आत्ता आपण चाललो आहे जंगल सफारीला आणि वाजलेत सकाळच्या 11. तर मस्तपैकी नाश्ता केला आहे आणि सोबतच एक पाणी बॉटल घेतली आहे. प्राईस कॉमन आहे, 100 रुपये नाश्ता, मस्त होता. आणि हे 20 रुपये पाणी बॉटल. तर चला आता जंगल सफारी इथून 1 का 1.5 किलोमीटर काहीतरी आहे. 4 नंबर स्टेशनवर आपल्याला इथे, हे बघा इथे स्टेशन आहेत बस स्टॉपचे. तर हा बघा इथे एक स्टेशन आहे, असं तिकडे एक, तिथे स्टेशन आहेत. तर ह्या स्टेशनवरून आपल्याला भेटणार आहेत आपल्याला बस. तरी बघा आता एक बस गेली आहे. आता आपण वाट बघूया किती टायमानंतर बस येते आहे. तर आता आपण जाणार जंगल सफारीला आणि वेगवेगळ्या प्रकारचे, तर आफ्रिकेचे, अजून वेगवेगळ्या देशातले आपल्याला प्राणीसुद्धा बघायला भेटणार आहेत, पक्षीसुद्धा खूप सारे बघायला भेटणार आहेत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ही व्हिडिओ जर स्टॅच्यू ऑफ युनिटीची व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. हॅलो. तर मित्रांनो, आपण बसमध्ये उतरलो आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर हा आहे आपला जंगल सफारीचा गेट, हा बघा. तर आता इथून आपली जंगल सफारीसाठी जाणार आहोत. तर तिकडे तिकीट काउंटर आहे, तर तिकीट काउंटरला जाऊया आणि बघूया तिकीट किती आहे त्याचं. आणि बघू शकता इथे तर खूप सुंदर असा हा एंट्री गेट बनवलेला आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आपण एंट्री केली आहे आणि 200 रुपये ह्याची एंट्री फी आहे. सोबतच तुम्ही DSLR किंवा कॅमेरा घेऊन येत आहे तर त्याची वेगळी प्राईज आहे. आणि मित्रांनो, इथे कॅश अजिबात चालत नाही, तर UPI किंवा कार्ड ह्या 2 पेमेंट पद्धती चालतात. तर तुम्ही UPI किंवा कार्ड यूज करत असाल तर तुम्हाला एंट्री भेटेल, नाहीतर मग कॅश अवेलेबल अजिबात नाही. इथे कॅशवर तुम्हाला तिकीट भेटत नाही. तर चला आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, हे बघा इथे पहिला भेटला आपल्याला शेरवल कॅट. हा बघा सेम बिबट्या वाटतंय. हा बघा बिबट्याच वाटतंय, पण मांजर आहे ती. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट प्राणी बघतोय तो म्हणजे हा बघा जंगलाचा राजा सिंह. हा बघा सिंह नाही आहेत तर सिंहीण आहेत. हे बघा तिथे 3 आहेत आणि तिकडून सिंह तर इथं दिसत नाही कुठे. नाही, सिंह आहे, एक सिंह आहे, 2 सिंहीण आहेत मित्रांनो. हे बघा तो बसला आहे, तो बघतोय, तो सिंह आहे. आणि 2 झोपले आहेत, ते सिंहीण आहेत. कसला डेंजर वाटतं असं समोर बघून. खूप छान एक्सपिरियन्स आहे, पण जबरदस्त वाटतंय बघा. हे बघा इथे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन. हे बघा एशियाई शेर आहे. हा बघा एशियाई शेर, तर एशियाई शेर आहे. हा बघा कसला भारी वाटतं मित्रांनो तो बघा. तर मी असं पहिल्यांदा लाईव्ह बघतोय आहे, तो पण सिंह आला बाई, सिंह आपल्या समोर दिसतोय आहे. तर चला खरोखर डेंजर. आणि एकदम अशी इथे ग्लास सेफ्टी आहे. आणि त्या साईडला सेफ्टी का नाही, कारण तिकडे थोडा खड्डा आहे तिकडे, त्याच्यामुळे वरती चढू शकत नाही. बाकी शिकवलेलं बी काहीच नाही, येते जंगली आहेत पूर्ण. आणि त्यांच्यासाठी खूप मोठा असा एरिया ठेवलेला आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे तिथे वावरू शकतात. तर चला मित्रांनो, नेक्स्ट आपला प्राणी कोणता आहे ते आपण बघणार आहोत. हा बघा इथे आता बिबट्या बघायला भेटणार आहे. अरे तो बघा किती मोठा आहे तो बघा, तो पण. हा बघा आत्ता दिसला मला. हा बघा खूप मोठा आहे तो पण, तिकडं कोपऱ्यामध्ये झोपला आहे. हा बघा खूप छान असा दिसतोय तो सुद्धा, एक नंबर. तर चला, दुपार झाली आहे, जेवण झोपलेत वाटते ते पण. तर तिकडे सिंहसुद्धा झोपलेत आणि इथं बिबट्यासुद्धा झोपला आहे. तर चला आता पुढचा कुठला प्राणी आहे तो आपण बघूया.
त्यांना दिसलाय वाटतं काय. अरे बगीरा बगीरा इथे बगीरा दिसलाय. बगीरा म्हणजे जॅग्वार. जॅग्वार आपल्याला बघायला दिसतोय. जॅग्वार एकदम. अरे जॅग्वार आणि हा बिबट्या दोन्ही सोबत आहेत. हा बघा हे बघा एक नंबर. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. हा बघा हा बघा एकदम जवळ आलाय. हा बघा जॅग्वार. तर हा जॅग्वार आणि हा बघा बिबट्या दोघं सोबत. एक नंबर कडक. तर मित्रांनो नेक्स्ट आपला प्राणी आहे सफेद शेर म्हणजे व्हाईट लायन. तर व्हाईट लाईन आपल्याला कुठे बघायला भेटते आपण बघूया. तर चला बघा मित्रांनो प्रत्येक प्राण्यासाठी एवढी स्पेशियल जागा ठेवली आहे. हा बघा मित्रांनो फायनली दिसलं आपल्याला व्हाईट लाईन. हा बघा सिंह आणि सिंह दोन्ही पण व्हाईट व्हाईट दोन्ही पण पांढरे. हे बघा ते पण झोपलेत आहेत. सर्वच जण आज आराम करतात आहेत. तर चला मित्रांनो आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट कोणता प्राणी आपल्याला बघायला भेटतोय. आणि हा बघा मित्रांनो आपला राष्ट्रीय प्राणी म्हणजे वाघ. तर नेक्स्ट आपला आहे वाघ. तर वाघ बघूया आपण. ते वाघ कुठे बघायला भेटतोय आपल्याला दिसतच नाही कुठे. वाघ पण झोपलाय की काय. अरे वा कसला मोठा आहे हा पण वाघ. हा बघा हा बघा हा बघा झोपलाय हा पण. वाघ पण झोपलाय मित्रांनो. हा बघा सर्वच प्राणी झोपलेत आज. तर मित्रांनो नेक्स्ट आपला आहे सापांचा एरिया. तर हा बघा इथे आता अजगर आणि साप आपल्याला बघायला भेटतील. हा बघा मस्त आहे की अजगरचा स्टॅच्यू बनवलेला आहे. तर हा बघा मित्रांनो अजगर आपल्याला बघायला भेटतोय. एकदम कसला भारी आहे. पहिला कोणताही प्राणी भेटलाय मस्त पोझिशन मध्ये. हा बघा खूप छान असा एकदम आरामात बसलाय. हा बघा अजगर. तर मित्रांनो हा बघा खूप मोठा असा अजगर आहे. एक नाही तर दोन आहेत. तर मेल फिमेल आहे ते अजगर. हा बघा किती मोठे आहेत बघा. तर हा नेक्स्ट आहे बा अर्जेंटीन ब्लॅक अँड व्हाईट टेगू. तर हा बघा मित्रांनो तो तिकडे असं कोपऱ्यात आहे. हे बघा बघा कसला कडक चालतोय. एक नंबर पोझिशन मध्ये एकदम जबरदस्त वाटतोय. हा बघा. आणि मित्रांनो नेक्स्ट आहे हे बघा दबोईया. तर दबोईया कुठे. हा बघा इकडे बघा कोपऱ्यामध्ये. हा बघा आपण. हा बघा आरामात बसला एकदम. दुपारचे सगळे तो आता आराम करतोय दुपारचा. आहे बघा ऊन घेतोय. उन्हामध्ये बसलाय आता ऊन खातोय आता. तर मित्रांनो नेक्स्ट आहे ग्रीन एगोकोंडा. हा बघा मित्रांनो म्हणजे सरडा आहे. हा बघा तो सुद्धा ऊन खातोय. मस्त दिसतोय एक नंबर. हा बघा ग्रीन एगोकोंडा. अरे अजून एक आला. हा बघा एक नंबर कडक. चालू दे. तर हा बघा नेक्स्ट आहे आपला चायनीज स्ट्राईप नेक टर्टल. तर नेक टर्टल ही बघा कासव मित्रांनो. हे बघा कासव मस्त आहे की. बघा ही जी मान बघा किती वरती आहे. हा बघा कासव एक नंबर पूर्ण मान बाहेर काढले. हा कासव मित्रांनो मानेसाठीच फेमस आहे. त्याची मान खूप मोठी असते म्हणून. हा बघा तर मित्रांनो चला आता आपण चालत चाललोय. बाकी आजूबाजूला बघू शकता कोणीच नाही आहे. एकटाच चालत चाललोय कारण मला तुम्हाला सर्व प्राणी दाखवायचे आहेत. आणि गाडी कसं आहे गाडी चालू असते इथे 5-5 मिनिटांनी 2-2 मिनिटांनी. ते कार्ड जे दाखवले ते सुद्धा फ्रीच आहेत. तर ते कंटिन्यू चालूच असतात. पण ते सगळ्या स्टॉपवर थांबत नाही. तर हे बघा असे स्टॉप बनलेले आहेत. तर तिथे थांबतात. मग तुम्हाला उतरायचं असेल तर उतरा नाहीतर मग गाडीमधूनच बघायला लागतं. तर आपण उतरलो. मी चालतच चाललो आहे स्टार्टिंगपासूनच. जास्ती लांब नाही. थोड्या मीटरवरच आहे आपल्याला बघायला भेटते. हो मित्रांनो हे बघा गेंडा बघा कसला भारी. हे बघ 1 2 गेंडे. हा बघा
एक नंबर असा. तर हा कोणता गेंडा आहे? एक सिंगी गेंडा. तर एक सिंगी गेंडा आहे हा बघा. तर मित्रांनो तो बघा तिकडे गेंड्याला खाण्यासाठी गवत घेऊन आला आहे. हा बघा. तर आता गेंडा आला. हे बघ हा बघा एक नंबर. तर एकदम परफेक्ट टायमर असा गेंडा एकदम चालत येतोय. हा बघा. तर मित्रांनो हे बघा इंडियन अवीर एक नंबर. असे खूप सारे पक्षी बघायला भेटणार आहेत आपल्याला. हे बघा हे चैन अशा आपल्याला पार करून जायचं आहे. हे बघा. तर हे बघा मित्रांनो किती मोठा केज केलेला आहे. हा बघा आता खूप सारे पक्षी आपल्याला बघायला भेटणार आहेत. हा बघा इथे मोर आहे. हा बघा. तर बगला सुद्धा आहे. इथे मोर आहे मित्रांनो. हा बघा इथे गवतामध्ये बसलाय. हा बघा मोर. हा बघा इथे सुद्धा फिरतोय. हा बघा इथे सुद्धा मोर आहे. तर हा बघा मित्रांनो मोर बघा. सोबत बदकच आहे आणि तिकडे अजून एक पक्षी कोणता तरी. हा बघा. आणि तिकडे सुद्धा कोणतरी पक्षी आहे. तो बघा काहीतरी करतोय. हा बघा तो गवत उचलतोय आपल्या चोचीने. हा बघा एकदम डेंजर नाही. कचरा साफ करतोय. कोणाच्या घरी कचरा साफ करायचा घेऊन जायला. हा बघा खूप मोठा केज आहे आणि खूप मोठी जागा आहे आणि खूप सारे पक्षी आहेत त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या प्रजातीचे वेगवेगळे पक्षी आहेत. हा बघा. हा बघा व्हाईट मोर सुद्धा आहे. एक नंबर. मी पहिल्यांदा बघतोय. हा बघा हा व्हाईट मोर सुद्धा. तर हा बघा पायाजवळच माझ्या मोर आहे. हा बघा चाललाय चालत 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 चालत. खूप सारे मोर आहेत. 1 2 3 4. हा कोणता पक्षी आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर मला नाही माहिती कोणता पक्षी आहे. तर आपला कमेंट बॉक्स खाली आहे. पटापट कमेंट करा आणि सांगा कोणता पक्षी आहे हा. तो बघा तुम्हाला बोलू ना कचरा साफ करतोय. हा बघा इथे कचरा साफ करतोय. त्याची चोच बघा किती मोठी आहे. हे बघा ते मच्छी पकडतात मासे पकडतात ते चोचीने. तर मित्रांनो इथे पोपट सुद्धा आहे. ते बघा ते सुद्धा काहीतरी खातात आहेत. आणि हे बघा. तर मित्रांनो हा बघा. आणि हा कोणता पक्षी आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर हा पक्षी मी टॉम अँड जेरीमध्ये बघितलेला. त्याची चोच बघा मी किती मोठी आहे. आणि तो आहे ना उडतो ना तेव्हा चोचीमध्ये त्याचा जो पिल्लू असतो तो घेऊन जातो. तर त्याची चोच खूप मोठी असते. हे बघा जसा कांगारू आपल्या पोटामध्ये त्याच्या मुलाला घेऊन जातो तसा हा पक्षी त्याच्या चोचीमध्ये घेऊन जातो. खूप मोठासा पक्षी हा बघा. मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा हा कोणता पक्षी आहे. मी टॉम अँड जेरीमध्ये बघितला आहे तो आणि डिस्कवरीमध्ये. आणि डिस्कवरीमध्ये बघणारे आपले खूप सारे पक्षी आहे बघा आपल्याला इथे बघायला भेटतात आहेत. हा बघा ते बघा एक नंबर. तर मित्रांनो आपल्याला ह्या पक्ष्याचं नाव भेटलंय. हा बघा त्याला जांगील असं बोलतात. हे बघा खूप मोठे आणि त्यांची चोच बघा. चोच सुद्धा खूप मोठी आहे. तर हा जांगील पक्षी आहे आणि आपण चाललो आता ह्या जंगलाच्या आतमध्ये. तर मित्रांनो बघा आपल्याला इथे आता नकटा विकटा बघायला भेटणार आहे. हा बघा इथे नकटा. हा बघा हा बसलाय. हा बघा हॅलो आई. तर आपल्यासोबत आई व्हिडिओ कॉलला आहे. हे बघा इथे आई आहे. आणि हे बघा आई बदक बघ बदक. हे रानटी बदक आहे बघ. हे बघ आई मोर बघ. हा बघ सोबत चालते बघ मोर. तर मित्रांनो पोपट बघा इथे किती जवळ आहे. हा बघा हा समोरच बसलाय. तर मित्रांनो हे बघा हिमालयन गोरल आणि संगन हिरण. तर हे बघा इथे आपल्याला बघायला भेटते. हे बघा ये डियर देख लो आधी. डियर देख लो फटाफट देखो आधी डियर. हे बघा डियर खूप सारे आहेत.
बासमती गावण तर मित्रांनो हे बघा आता आहे भारतीय चिंकारा. तर हे बघा भारतीय चिंकारा इथे आपल्याला बघायला भेटतोय. हा बघा इथे भारतीय चिंकारा खूप सारे आहेत. ते बघा तिकडे आतमध्ये पण आहेत. अजून इथे व्हाईट कलरचे आपल्याला हरणी दिसतात आहेत. तर व्हाईट कलरचे हरणी बघूया आपण. हे कोणते तर बघूया. सफेद कृष्णमुग. तर सफेद कृष्णमुग आपल्याला बघायला भेटतोय. हा बघा एक नंबर असे खूप सारे सफेद कृष्णमुग हे बघा आपल्याला बघायला भेटतात आहेत. हे बघा. तर मित्रांनो हे बघा सफेद कृष्णमुग आपल्याला इथे समोर दिसत आहेत. आणि हे बघा इथे सुद्धा आहेत. तर मित्रांनो हे बघा हे नेक्स्ट आहे कृष्णमुग. तर मगाशी आपण सफेद कृष्णमुग बघितला आणि आता हा आहे फक्त कृष्णमुग. तर हा बघा खूप सारेच कृष्णमुग पण हवे तिकडे. आता सध्या ऊन खूप लागते त्याच्यामुळे सावली शोधतात ते सावलीमध्ये गेलेत आहेत तिकडे पण इकडे पण. हे बघा. तर चला आपण नेक्स्ट बघूया. तर मित्रांनो भारतीय जंगली गधा. आपल्याला गाढवसुद्धा बघायला भेटतो इथं. तो बघा गाढव. हा बघा. हा बघा तिथे काहीतरी खातोय तो. तर हे बघा मित्रांनो नेक्स्ट आहे चितळ. आणि इथे हे बघा चितळसुद्धा खूप सारे आहेत. हा बघा खूप आहेत. आणि ते पण सावलीत बसले आहेत कारण ऊनच तेवढा कडक लागतं आहे. तर मित्रांनो पूर्ण पार्क मी चालतच फिरतो आहे. आणि हे बघा जिथे सावली भेटते तिथे एवढं शांत वाटतं आहे ना. कारण फक्त नॉर्मली पाखरांचा आवाज येतो आहे आणि बाकी काहीच नाही. फक्त मध्ये थोडी अलाउन्सिंग होते आहे आणि बाकी तर बघू शकता. आणि जे गाडीने प्रवास करतात ते काय हे बघा असं पटकन निघून जातात आहेत. तर मला बरं वाटतं आहे चालत आणि बाकी सगळं कवर पण केलं आहे. थोडंच फार राहिलं आहे. तर हे बघा हे पण आणि मोबाईलची चार्जिंग पण ऑलमोस्ट उतरत आले. तर चला जाऊया आपण. लेट्स गो. तर मित्रांनो ते मगर बघायला जात होतो आणि तेवढ्यातच आपल्याला हे बघा मगर भी है क्या भैया? आगे आगे है मगर. कम ऑन. तो ये मछली देख रहे हैं. तर हे मासे दिसलेत खूप सारे आहेत. हे बघा. तर मित्रांनो हे बघा इथे आपण मगर बघण्यासाठी आलो. मगर हे बघा समोर इथे आपल्या एकदम आराम करते. हे बघा. हे बघा. तर एकदम थंड पाणी येत असेल त्याचा आराम करते. तर कॅमेरा जस्टिफाय नाही करत आहे. तिथं रेड कलरची फिश आहे मोठी आहे एकदम. आणि इथे मगर आहे. हे बघा ते मगर आहे. तर ती बघा अजून एक तिकडे एक मगर आहे. ते बघा अजून एक मगर जबरदस्त दिसते एकदम. तर मित्रांनो अजून एक मगर आहे आणि खूप मोठी आहे ती. खूप म्हणजे खूपच मोठी आहे बघा. मला वाटतं आत्तापर्यंतची जेवढ्या पण 3-4 मगर बघितल्या आहेत. हा बघा इथे एक मगर आहे पण ती सर्वात मोठी आहे. खूपच मोठी आहे. डेंजर. अरे अजून एक मोठी आहे ती बघा. अजून एक खूप मोठी आहे बघा. कसली डेंजर दिसते बघ ना. तर मित्रांनो कसली खतरनाक म्हणजे खतरनाक डेंजर एकदम मगर. अजून एक आहे. खूप सारे मगर आहेत. हे बघा आता 5 मगर झाल्या पण 2 खूप मोठे आहेत आणि 3 छोटे आहेत. 4-5 हे बघा अजून 2. हे बघा इथे शेपटी दिसते. ही बघा एक ती बघा एक. तर असे अजून मगर आहेत. हे बघा किती मोठे आहेत. 1 2 ते 2 3 4 5 6 7 मगर झाले आहेत. तर त्या मगरीने आपला तोंड उघडला आहे. हा बघा कसला डेंजर दिसते एकदम खतरनाक. बघा मित्रांनो आपण मगर हा प्रकार बघतोच पण हे आहे घरियाल. मगरचाच प्रकार आहे. तर हा बघा घरियाल खूप लांब आहेत. तर आय होप कॅमेरा जस्टिफाय नाही करणार आहे. तर हे बघा जवळजवळ 5 ते 6 आहेत. तर चला बघूया जाऊया आपण. तर चला मित्रांनो फायनली मी या कार्टमध्ये बसलो आहे. ते पण यांच्या मुले की हे बोलतात आता चढण आहे तर जा. बाय बाय. मस्त आहे स्पीड.
वाटलं पार्कमधले प्राणी संपले आणि आता आपण 5 मिनटात एक्झिट करणार, पण नाही मित्रांनो, एंडिंगला आपल्याला सरप्राईज. तर हा एमू पक्षी आहे, तर हा बघा इथे एमू. नंतर मग हा कोणता आहे मला आयडिया नाही, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तो बघा तिथे मित्रांनो झेब्रासुद्धा आपल्याला बघायला भेटतो आहे, तो बघा. आणि हा कोणता प्राणी आहे तो कमेंट करून नक्की सांगा. बाकी त्या साईडला पण, तर त्या साईडला सुद्धा काहीतरी आहे. ह्या साईडला कोण आहे, शतुरमुर्ग. तर मित्रांनो ह्या साईडला शतुरमुर्ग यमू पक्षी आहे, त्याच्यापेक्षा मोठा पक्षी असतो हा. आणि हा पण एवढ्या स्पीडला पळतो ना, जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडला हा पक्षी पळतो. तर हा बघा त्याचे पायच एवढे मोठे आहेत बघा, कसला खतरनाक वाटतंय बघा, एक नंबर बघा चालतोय. आय होप की कॅमेरा जस्टिफाय करत असेल. हा बघा तिकडे एक आहे, हा बघा इकडून एक चालू देतोय. वाईल्ड बीस्ट. तर मित्रांनो इथे वाईल्ड बीस्ट हा बघा. आणि जिराफसुद्धा मित्रांनो, जिराफ तो बघा तिकडे. तर हा बघा, तर तिकडे जिराफसुद्धा दिसतोय मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो ह्या व्हिडिओला इथेच संपवूया. आणि जी पुढची व्हिडिओ असेल तर ती तुम्हाला कशावर होणार आहे ती समजेलच. तर चला, ऑलरेडी दोन्ही पण माझे मोबाईल स्विच ऑफ झालेत आणि हा गोप्रोचा फुटेज आहे. तर चला जाऊया. आणि हाय, तर व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आणि मी तुम्हाला जंगल सफारीनंतर भेटलोच नाही. तर जंगल सफारी केली, नंतर मग बस पकडली. बस पकडून पुन्हा आलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तिकडे आपल्या लॉकरमध्ये बॅग दिलेल्या, तर बॅग घेतलेत. आणि ते लॉकरची प्राईस बीज काय ना, फ्रीमध्ये तुम्हाला लॉकर ते मिळून जातील. नंतर मग मी गेलो, 120मध्ये थाली होती अनलिमिटेड. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाजूलाच तुम्ही बाहेर पडला, तिकीट काउंटरच्या बाहेरच तिथे बोर्डच दिलेलं आहे की 120 रुपयेमध्ये अनलिमिटेड थाली. तर तिथे मी जेवलो. जेवण पण चांगलं होतं, सोबत ताक पण भेटलेला, मस्त होता तो पण. नंतर मग बस पकडली आणि पुन्हा आलो एकतानगर स्टेशनला. आणि सोबतच थोडा आराम केला आहे. आणि आराम केला, थोडा वेळ झोप लागलीच होती, तेवढ्यात एक जण खराटे मारायला लागला. तर उठलो मी, पुन्हा जरा फ्रेश झालो आणि बोललो आता तुम्हाला थोडी खबरबात द्यावी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. बाकी मी भाविक पटेल तुमची रजा घेतो. बाय द वे 7चा शो आहे, बघूया. जात असेल तर तुम्हाला नक्की भेटेल. चला बाय.